नाशिकमध्ये 15,000 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून आज हैदराबादच्या राजमुंद्री येथून दुसरा कंटेनर नाशिकमध्ये दाखल झालाय। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे। राजमुंद्री येथे 15 फुटांचे सर्व देशी प्रजातीचे वृक्ष आणण्यात आले असून या वृक्षामुळे नाशिकला पर्यावरणाचा समतोल आणि जैवविविधता याचा समतोल राखण्यास मदत होणार आहे। नाशिकच्या मखमलाबाद येथे ही वृक्ष आणण्यात आली असून प्रशासनाकडून लागवडीसाठी खड्डे खोदण्याचं काम देखील सुरू करण्यात आलंय। मखमलाबाद परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाली यांनी। नाशिकमध्ये 15,000 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारपासून पार पडणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हैदराबादच्या राजमुंद्री येथून निघालेली जी वृक्ष आहे ते आता नाशिकमध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। काल देखील एक कंटेनर नाशिकमध्ये आलेला होता, तर आज काही वृक्ष जे आहे ते देखील नाशिकमध्ये दाखल झाले। टप्प्याटप्प्याने हे सगळे नाशिकमध्ये दाखल होणार आहे आणि यामध्ये जर आपण प्रामुख्याने जर बघितलं तर सर्व देशी प्रजातीचे हे जे वृक्ष आहे हे आणण्यात आलेले आहे। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर वड असेल, पिंपळा असेल, कडुनिंबा असेल, आंबा असेल, जांभूळ असेल, अशा देशी प्रजातीचे हे जे वृक्ष आहे 15 फुटींचे हे सगळे वृक्ष आहे हे या ठिकाणी आणण्यात आलेले। नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये या ठिकाणी खड्डे खणले जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून ही सगळी जी वृक्ष आहे ती या ठिकाणी लागवड करण्यात येणार आहे। यासाठी सामाजिक संघटना देखील पुढे आलेल्या आहे। नेमकं या झाडांचं काय महत्त्व आहे आणि हे कशासाठी कशा पद्धतीने नाशिककरांना फायदेशीर ठरू शकतात हे आपण जाणून घेणार आहोत। आता ही जी वृक्ष आहेत ही वड आहे, यात पिंपळ आहे, कडुनिंब आहे। ही म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ही वृक्ष बऱ्यापैकी आपली देशी वृक्ष असल्यामुळं बऱ्यापैकी आपला समतोल राखला जाईल निसर्गाचा। जैवविविधता जे आहे पक्षी फुलपाखरं जे सगळं म्हणजे जी जीवनाची सायकल आहे जीवस्य जीवनम त्या प्रकारे हे बऱ्यापैकी आपल्या निसर्गाला नक्कीच फायदा देईल। नाशिकला एक ग्रीन बेल्ट जास्तीत जास्त कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल यासाठी हा जो सगळा प्रयत्न आहे हा या माध्यमातून दिसून येत असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।